कधी, कुठे आणि कोणाशी होईल हे सांगता येत नाही. पण जेव्हा ते होतं, तेव्हा जगाची पर्वा मात्र उरत नाही. महाकुंभ मेळ्याच्या गर्दीत जी चर्चा सुरू झाली ती मोनालिसा आज एका वेगळ्याच कारणाने इंटरनेटवर ट्रेंडिंग आहे. चक्क केरळच्या मंदिरात घराच्या विरोधाला झुगारून तिने तिचा जोडीदार निवडलाय. कोण आहे हा फरमान खान? नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. सोशल मीडियावर सध्या काही फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. लाल चुटूक साडी, कपाळावर सिंदूर आणि चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान. ही आहे मोनालिसा. तर तिच्या बाजूला पांढऱ्या पारंपरिक वेशात उभा असलेला तिचा पती फरमान खान. आता तुम्ही विचाराल, फरमान खान हा नक्की आहे तरी कोण? फरमान हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय अभिनेता आणि मॉडेल आहे. अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स आणि प्रादेशिक चित्रपटांमधून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. पण यांची भेट कशी झाली? तर मंडळी, या मोठ्या प्रेमाची सुरुवात झाली एका साध्या फेसबुक मेसेजवरून. सुमारे 1.5 वर्षांपूर्वी या दोघांची ऑनलाईन ओळख झाली, मैत्री झाली आणि मग या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र ही प्रेमकथा वाटते तितकी सोपी नव्हती बरं का. त्यांच्या नात्याला सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे घरचा विरोध. दोघांचे धर्म वेगळे असल्याने कुटुंबाने या नात्याला कडाडून विरोध केला. इतकंच नाही तर मोनालिसाच्या वडिलांनी तिचं लग्न दुसऱ्याशी लावण्याचाही प्रयत्न केला होता. पण म्हणतात ना, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. घरची परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून या प्रेमी युगुलाने थेट केरळ गाठलं. तिरुवनंतपुरम मधील अरुमान्नूर नयनार मंदिरात या दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर फरमान भाऊक होऊन म्हणाला, आमची भेट जरी 6 महिन्यांपूर्वी झाली असली तरी हे प्रेम 60 वर्षांपासूनच्या जुन्या ओळखीसारखं वाटतंय. सध्या या दोघांनी सुरक्षेच्या कारणास्तव केरळ पोलिसांचीही मदत घेतली आहे. स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा विवाह आता संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलाय. तर ही होती मोनालिसा आणि फरमानची अनोखी लव्ह स्टोरी. विरोधानंतरही त्यांनी आपल्या प्रेमावर शिक्कामोर्तब केलंय. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.